हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. ते इथे मी सकाळची माझी सगळी कामं आवरली होती, शिवाय जेवण बनवायचं बाकी होतं. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायची होती मेथीची सुकी भाजी, जी की आम्हालासुद्धा होईल आणि माझ्या मुलीला टिफिनलासुद्धा होईल. त्यासाठी मी इथे मेथीची सुकी भाजी करते आहे. विचार केला तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान लागते ही भाजी आणि खूपच हेल्दी आहे. हिवाळ्यामध्ये मेथीची भाजी आवर्जून खावी, आपल्या हेल्थसाठी खूप चांगली असते. मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर हे कॉम्बिनेशन खूपच छान आहे. पण मेथीची पातळ भाजी असली तर खरंच खूप छान लागते. इथे मी सुकी बनवते आहे, त्यामुळे तुम्ही चपातीसोबत किंवा घावण्यांसोबत देखील खाऊ शकता. तर इथे मी मेथीची भाजी स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे. आधी मी मेथी थोडी 5 मिनटं एका पाण्यामध्ये ठेवली होती भिजत, जेणेकरून त्याची जी माती असते ती निघून जाईल. आणि मग त्याच्यानंतर 2 पाण्यामध्ये अजून ती स्वच्छ धुवून घेतली आणि मग त्यानंतर मी ही भाजी छोटी छोटी कट करून घेतली. तुम्हाला आवडत असेल तर ती तशीच सुद्धा भाजी बनवली तरी चालेल, पण इथे मी कट करून घेतली आहे. आणि त्यानंतर छान अशी कट करून झाल्यानंतर ती मी एका बाजूला ठेवून देईन आणि मग कांदा टोमॅटो देखील कट करायला घेईन. तर ही भाजी ना खायला पौष्टिकसुद्धा असते, तुम्हाला माहितीच आहे. आणि शिवाय बाळंतीण बाई असतात, त्यांना जर दूध वगैरे कमी येत असेल ना, तर आमच्या भागात ही भाजी खूपच देतात, मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर, जसं की मी सांगितलं. कारण ह्यामध्ये खूपच प्रोटीन, फायबर, कॅल्शियम सगळं काही असतं. त्यामुळे ही भाजी आवर्जून नक्कीच खा. जर तुमच्या घरातसुद्धा बाळंतीण बाई असेल तर तिच्यासाठी खरंच खूप छान आहे, दूध वाढीसाठी ही भाजी. तर इथे मी कट करून घेतली आहे भाजी. आता माझी भाजी कट करून झाली आहे. इथे मी मुगाची डाळ रात्रभर भिजत घातली होती. खूप छान अशी भिजलेली आहे ही. मुगाची डाळ नक्कीच घाला, त्यानेसुद्धा खूप भाजी छान लागते. आणि त्यानंतर आता मी इथे कांदा टोमॅटो कट करून घेते आहे. 2 कांदे आणि 2 टोमॅटो मी कट करून घेते. अशा प्रकारे मी कचरा एका डब्यामध्ये जमा करते, जेणेकरून किचन क्लीन राहील. आणि इथे मी 15 ते 16 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 3 मिरच्या इथे कट करून घेते आणि मग त्या मी ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. तर लसणामुळे मेथीच्या भाजीला खूप छान अशी चव येते. तुम्ही देखील नक्की घालून बघा. ही भाजी माझी मम्मी बनवायची, जी की खूपच छान लागायची आणि माझ्या मिस्टरांना, माझ्या मुलीला देखील खूप आवडते. तर काही मुलं असतात अशी ज्यांना पालेभाजी आवडत नाही, पण माझ्या मुलीला शेपू पालकची डाळ असो किंवा मेथीची भाजी असो ती खूपच आवडीने खाते. त्यामुळेच मी तिच्या टिफिनलासुद्धा होईल अशी मी ही भाजी करते. तर इथे मी छान असं कुटून घेते आहे सगळं. तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही आलं देखील घातलं तरी चालतं. तर मी इथे मिरची आणि लसूणच घातला आहे, किंवा मेथीची भाजी सिंपल अशी परतून घेतली तेलावर तरी छान लागते. तर इथे मी लसूण आणि मिरची ठेचून झाल्यावर मी कढईमध्ये तेल घातलं आहे. 1.5 ते 2 पळी मी इथे तेल घातलेलं आहे. आणि त्यानंतर इथे राई आणि जिरं, आधी राई तडतडू दिली आहे, राई टाकली आहे अर्धा चम्मच. ती तडतडली की मग आपल्याला जिरं घालायचं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर इथे तुम्ही 5 ते 6 मिरच्या देखील घालू शकता. आम्ही तिखट कमी खातो, जेणेकरून म्हणजे मुलीलासुद्धा टिफिनला देण्यात येईल ही भाजी, त्यामुळे मी तिखट कमी करते. तर मी इथे लसूण आणि मिरची जे ठेचलेलं होतं ते मी घालून घेत आहे. लसूण थोडा हे झाला, ब्राऊन झाल्यावरच मी कांदा टाकते, कारण ब्राऊन झालेला लसूण खूप छान लागतो टेस्टला. त्यानंतर मी इथे कांदा देखील परतून घेणार आहे. कांदा जास्त नाही परतला तरी चालेल, गुलाबी होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये टोमॅटो देखील घालून घेणार आहोत आपण. इथे मी 2 कांदे आणि 2 मोठे टोमॅटो असे घेतले आहेत. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात. त्यानंतरला मी इथे चवीनुसार तिखट घेतलं आहे. 1 चम्मच मी तिखट घातलं आणि त्यानंतर पाव चम्मच हळदी घातलेली आहे आणि 1 चम्मच मी इथे धना जिरा पावडर देखील घातलं होतं. अशा प्रकारे मिरच्या आपण घातलेल्या आहेत हे लक्षात असं द्यायचं, त्यानुसारच लाल तिखट घालायचं आहे.
त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी. सुकी भाजी आहे त्यामुळे मीठ कमी लागतं, पातळ भाजीला थोडं मीठ जास्त लागतं, त्यामुळे मीठ लक्षात ठेवूनच घाला, कारण मेथीच्या भाजीला मीठ कधीकधी जास्तसुद्धा होऊन जातं. पुन्हा असं मसाले कलसून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे. त्यानंतर आपण यामध्ये आता मेथी घालून घेणार आहोत. मेथी मी इथे 3 जुड्या घेतलेल्या आहेत, छोट्या छोट्या अशा 3 जुड्या मेथीच्या घेतलेल्या आहेत. आणि मुगाची डाळ जी आहे ती मी छोटी वाटी अशी भरून मी मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण मेथीची भाजी अगदी कलसून थोडीशी होते आणि ती आम्हाला 3 ते 4 जणांना पुरवायची होती. त्यासाठी मी इथे कांदा, टोमॅटो आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. आणि ते भाजी मी एका बाजूला कलसायला ठेवून दिली आहे. मेथीची भाजी थोडी कलसून थोडी व्हावी त्यामुळे मी ठेवलेली आहे 5 मिनटं. तोपर्यंत मी इथे वॉशिंग मशीनला कपडेसुद्धा लावून घेतलेले आहेत. त्यानंतर ही बघू शकता आता मेथीची भाजी कलसून थोडीशी झालेली आहे वाफेवरती. त्यानंतर इथे मी मुगाची डाळ घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चण्याची डाळ देखील रात्रभर भिजत घालून आणि तीसुद्धा यामध्ये घालू शकता. बट चण्याच्या डाळीला शिजायला जास्त वेळ लागतो आणि मुगाच्या डाळीला कमी वेळ लागतो, त्यामुळे मी मुगाची डाळ ठेवते. तर अशा प्रकारे छान अशी कलसून घ्यायची आहे भाजी. सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे, डाळ भाजी एकजीव करून घ्यायची आहे. मुगाची डाळ टाकली नसते तर इथे आपण मेथीची भाजी वाफेवर सुद्धा शिजवून घेतली असती, बट मुगाची डाळ आहे त्यामुळे आपल्याला पाणी घालावं लागतं. हे मी अगदी थोडंसं पाणी अर्धा ते पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे, जेणेकरून मुगाची डाळ छान अशी शिजावी. त्यानंतर मी आता हे झाकण ठेवून 7 ते 8 मिनटं ही अशी शिजू द्यायची आहे. तर भाजी शिजते आहे तोपर्यंत मी मेथीच्या भाजीसोबत मी करणार आहे पोळे. तांदळाचे पोळे असे म्हणतात, पण त्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा ॲड केलं जातं. तर हे मी इथेच आल्यावर शिकली, त्यामुळे मी हे बनवते, कारण मला खूप आवडतात हे आणि मेथीच्या भाजीसोबत खूप छान लागतात घावणे. तुम्ही चपातीसुद्धा करू शकता किंवा फुलकेसुद्धा खाऊ शकता, मेथीच्या भाजीसोबत खूप छान लागतात. तर अशा प्रकारे मी इथे आता घावणे बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तांदळाचं पीठ 2 ग्लास असेल तर गव्हाचं पीठ तुम्ही अर्धा ग्लास किंवा पाऊण ग्लास देखील घालू शकता, जेणेकरून त्याला म्हणजे थिक कन्सिस्टन्सी येते. सो इथे मी घेतलेलं आहे दोन्ही पीठ मिक्स करून. यामध्ये मी आता मीठ घालून घेते आहे. मीठ इथे चवीनुसार घालून घेते आहे मी. तुम्ही मीठ नाही घातलं तरी चालेल, पण मला इथे मिठाची सवय लागलेली आहे त्यामुळे मी मीठ घालतेच. काही भागांमध्ये घावण्यांमध्ये मीठ घालत नाही, बट मला मीठ हे पहिले लागते, भातामध्ये असो किंवा भाकरीमध्ये असो किंवा चपातीत असो किंवा घावण्यांमध्ये असो. तर मी आता हे इथे पोळे करायसाठी मी या गॅसवर तवा ठेवणार आहे, त्यामुळे भाजीचा कढई जी आहे ती मी शिफ्ट केली आहे दुसऱ्या गॅसवर. आता मी इथे एका बाजूला नॉनस्टिक पॅन यूज करते रोट्या करायला, कारण मला ॲल्युमिनियमच्या तव्यावर हे पोळे केले जातात, पण ते की मला जमत नाही, त्यामुळे मी नॉनस्टिक पॅन यूज करते. नॉनस्टिक तवा आहे माझ्याकडे, पण तो थोडा मधल्या भागात खराब झालेला आहे आणि खराब भांडे वापरायचे नसतात नॉनस्टिकचे. ज्याचं वरचं कोटिंग गेलेलं असतात ते भांडे यूज करायचे नसतात आणि हे भांडं नवीन आहे, त्यामुळे मी हे यूज करते. नवीन म्हणजे नवीन नाही म्हणता येणार, पण 4 ते 5 वेळा यूज केलेला आहे आणि त्याची कोटिंग चांगली आहे, त्यामुळे मी याच्यावरच करते. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ हे करून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटात हे पीठ तयार होतं बनवून. बघू शकता तुम्ही. 2 ते 3 चम्मच ह्या पॅनवर टाकायचं आहे तांदळाचं पीठ आहे जी. अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि मग जवळपास 1 ते 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवून शिजवू द्यायचं आहे.
आणि हे पीठ टाकताना ना आधी गॅस स्लो ठेवायचा आणि मग जे बॅटर जे आहे ते पसरवायचं आणि मग 1 मिनटं वरती झाकण ठेवायचं आणि मग 1 मिनटानंतरला झाकण काढून ते परतून घ्यायचं. बॅटर टाकायच्या आधी गॅस स्लो करायचा, बॅटर टाकल्यानंतरला गॅस फास्ट करायचा आणि मग वरतून झाकण ठेवायचं 1 मिनटं तरी आणि मग त्याला परतून घ्यायचं पुन्हा. मी इथे तेलसुद्धा लावते कारण मला आवडतं तेल लावलेले घावणे खायला. तुम्ही देखील नक्की ट्राय करा, खूप छान लागतं तेल लावलेले घावणे खायला. आधी मी अशा प्रकारे छोटं करून घेते जेणेकरून खराब झालं तरी ते एकच होईल, पण असं नाही होत आता माझ्याकडून, मला सवय झाली आहे. तरी मी आधी सगळ्यात आधी छोटं करून घेते म्हणजे बाकीचे आहेत ते चांगले होतात. म्हणून आधी मी थोडंसंच बॅटर टाकते, जवळपास 1 चम्मचच बॅटर टाकते आणि मग बाकीचे पोळे करते. पोळे किंवा घावणे असं म्हणतात, बघू शकता तुम्ही. खूप छान असे घावणे होतात, तुम्ही देखील नक्की ट्राय करा. मी हवी असेल तर ह्याचेसुद्धा नंतर रेसिपी टाकीन वेगळी. माझी मुलगी खूपच आवडीने खाते, मलासुद्धा खूप आवडतात हे घावणे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. हे तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा डोस्यासोबत, वडापावसोबत जी भाजी असते त्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. इन्स्टंट डोसे म्हटलं तरी चालेल. हे छान असा खरपूस भाजून घ्यायचं, नाही तर ते अगदी गिलगिलीत लागतं. ते जास्त पातळसुद्धा नाही करायचं आणि जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचं बॅटर, एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी करायची बॅटरची. ते इथे माझी भाजीसुद्धा झालेली आहे एकीकडे. अगदी आपण हे भाजी बनवता सुद्धा बाजूला आपण करू शकतो रोट्या, म्हणजे काहीच चपातीचं जसं लाटावं लागतं तसं काहीच नाही ह्याची झंझटमारी. इथे माझी भाजीसुद्धा झालेली आहे आणि पोळेसुद्धा झालेले आहे. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.